विचार करा, जेव्हा वर्गातील प्रत्येक मूल वेगवेगळ्या वेगाने शिकतं आणि प्रत्येकाची समजून घेण्याची क्षमता अगदी वेगळी असते, तेव्हा एकाच वर्गात आपण या सगळ्यांना प्रभावीपणे कसं शिकवणार? हा अत्यंत कळीचा प्रश्न आहे आणि हाच प्रश्न प्रख्यात मानसशास्त्रज्ञ डॉक्टर बेंजामिन ब्लूम यांनी विचारला होता. आज आपण एका अशा भन्नाट रचनेबद्दल बोलणार आहोत जी प्राथमिक शाळेतील शिक्षकांसाठी अक्षरशः एक गेम चेंजर ठरू शकते. या विशेष विश्लेषणात आपलं स्वागत आहे. आज मी खरंच खूप उत्साही आहे, कारण आपण आधुनिक बालमानसशास्त्र आणि अध्ययन उपपत्तींमधील 3 प्रमुख सिद्धांतांना एका अत्यंत व्यावहारिक क्लासरूम ब्लूप्रिंटमध्ये बदलणार आहोत. हे म्हणजे फक्त पुस्तकी थिअरीचे धडे नाहीत बरं का, तर प्राथमिक वर्गात शिकवणाऱ्या प्रत्येक शिक्षकासाठी हा एक अत्यंत प्रभावी आणि रोजच्या वापरला येणारा मार्गदर्शक आराखडा आहे. चला तर मग थेट विषयाला हात घालूया. आजच्या या प्रवासात आपण 4 मुख्य गोष्टी बघणार आहोत. आधी मास्टरी लर्निंग म्हणजेच प्रभुत्व संपादन उपपत्तीचे टप्पे, मग मागे पडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी साधनांची रचना, त्यानंतर वर्गातील निरीक्षणात्मक अध्ययन आणि शेवटी मुलांचा मेंदू माहितीवर नेमकी कशी प्रक्रिया करतो, तेही अगदी सोप्या भाषेत. तर पहिला भाग आहे सेटअप, मास्टरी लर्निंग स्टेप्स. इथे आपण डॉक्टर बेंजामिन ब्लूम यांच्या प्रभुत्व संपादन उपपत्तीपासून सुरुवात करूया. ही एक प्रचंड सकारात्मक फिलॉसॉफी आहे. ब्लूम यांचं अगदी स्पष्ट मत होतं की जर योग्य मार्गदर्शन, वेळ आणि पुरेशी साधने दिली तर वर्गातला प्रत्येक विद्यार्थी मास्टरी म्हणजेच प्रभुत्व मिळवू शकतोच. यासाठी ब्लूम यांनी 4 अतिशय महत्त्वाचे टप्पे सुचवले आहेत: उद्दिष्ट निश्चिती, वेळेचं नियोजन, मापन आणि उपाययोजना. आता पहा, सर्वांसाठी एकच शिकवण्याची पद्धत आणि सारखीच वेळ कधीच काम करत नाही, कारण प्रत्येकाची क्षमता वेगळी असते ना. म्हणूनच वर्ग सुरू करताना आणि धडे आखताना या विशिष्ट क्रमाने जाणं अत्यंत आवश्यक ठरतं. आता हा पहिला टप्पा म्हणजेच उद्दिष्ट निश्चिती प्रत्यक्षात कशी काम करते हे बघणं खूपच रंजक आहे. इथे आपल्याला एकदम मोठी आणि अवघड उद्दिष्ट ठेवायची नाहीत, त्याऐवजी विद्यार्थ्यांच्या आवाक्यातील अचिवेबल गोल्स ठेवायची आहेत. उदाहरणार्थ, प्राथमिक शाळेत आधी फक्त अक्षर ओळख, त्यानंतर सोपे शब्द आणि मग जोडाक्षरे. हे छोटे छोटे टप्पे लहान मुलांसाठी शिकण्याची प्रक्रिया खूपच सोपी आणि तणावमुक्त बनवतात. आता आपण वळूया पुढच्या भागाकडे, रिसोर्सिंग द स्ट्रगलिंग लर्नर. या ब्लूप्रिंटमधला हा अत्यंत महत्त्वाचा असा टप्पा आहे. वर्गात सगळीच मुलं एकाच वेगाने शिकत नाहीत, हे वास्तव आपल्याला स्वीकारावं लागेल. मग जे मागे पडतायत त्यांना नेमकी मदत कशी करायची ते आपण आता समजून घेऊया. आपण जेव्हा मुलांचं मापन करतो ना, तेव्हा तिथे 2च शक्यता असतात. एकतर विद्यार्थ्याने तो टप्पा गाठलेला असतो, म्हणजेच त्याचं अध्ययन पूर्ण झालंय. पण समजा विद्यार्थ्याने तो टप्पा गाठला नसेल तर उपाय अत्यंत सोपा आहे. त्यांना शिक्षा करायची नाहीये, तर त्याऐवजी त्यांना समजून घेण्यासाठी अधिक वेळ आणि अतिरिक्त साधने पुरवायची आहेत. हीच या उपपत्तीची खरी ताकद आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे ब्लूम यांनी निकष संदर्भीय मूल्यमापन म्हणजेच क्रायटेरियन रेफरन्स्ड इव्हॅल्युएशनवर खूप भर दिला. सोप्या भाषेत सांगायचं तर मुलांची एकमेकांशी तुलना करायची नाही, तर त्यांनी ठरवलेले निकष पूर्ण केलेत का हे बघायचं. यासाठी असे छान व्हिज्युअल चार्ट्स वापरले तर मुलं स्वतःची प्रगती स्वतःच पाहू शकतात. जसे की, माझी अक्षर ओळख 100% पूर्ण झालीये, पण जोडाक्षरांवर मला अजून काम करायचंय. यातून मुलं स्वतःच्या अभ्यासाबद्दल स्वतंत्रपणे विचार करायला लागतात. अभ्यासाचं प्रभुत्व तर आपण पाहिलं. आता वळूया तिसऱ्या भागाकडे, ऑब्झर्वेशनल लर्निंग इन क्लास. वर्गातील वर्तन आणि वातावरण कसं असावं यासाठी आपण अल्बर्ट बांदुरा यांच्या सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्तीची मदत घेणार आहोत. बांदुरा काय म्हणतात माहितीये? मुलं ही नेहमी एका आदर्शाच्या शोधात असतात ज्याला ते फॉलो करू शकतील. यासाठी त्यांनी अध्ययनाचे 4 स्पष्ट टप्पे सांगितलेत. अवधान म्हणजे लक्ष देणं, धारणा म्हणजे माहिती साठवून ठेवणं, अनुकरण म्हणजे ती कृती करून बघणं आणि प्रबलीकरण म्हणजेच मोटिवेशन. मुलं त्यांच्या आजूबाजूच्या जगाचं सतत म्हणजे अगदी सतत निरीक्षण करत असतात. त्यामुळे इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की लहान विद्यार्थी हे अगदी आरशासारखे असतात. ते त्यांच्या सभोवतालच्या गोष्टींचं जसंच्या तसं अनुकरण करतात. शिक्षक कसे चालतात, कसे बोलतात, कसे वागतात हे सगळं ते टिपत असतात. म्हणूनच आपण म्हणू शकतो की शिक्षकांची प्रत्येक कृती ही मुलांसाठी एक अप्रत्यक्ष धडाच असते. यातूनच आपल्याला हा अत्यंत शक्तिशाली संदेश मिळतो: शिक्षकांनी विद्यार्थ्यांसमोर चांगले आदर्श उभे करावेत. जेव्हा मुलं एखादं चांगलं वर्तन करतात तेव्हा आपण त्यांची आवर्जून स्तुती केली पाहिजे. ही स्तुती बांदुरांच्या सिद्धांतातील प्रेरणा म्हणजेच मोटिवेशनचं काम करते. आणि मग काय होतं? मुलं तेच चांगलं वर्तन पुन्हा पुन्हा करतात. चला
आता शेवटचा भाग बघूया, इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग सिम्प्लिफाईड. आपण मास्टरी लर्निंग पाहिलं, निरीक्षणात्मक अध्ययन पाहिलं. पण हे सगळं मुलांच्या त्या छोट्याशा मेंदूत नेमकं कसं साठवलं जातं हे समजून घेण्यासाठी डोनाल्ड नॉर्मन यांची माहिती प्रक्रिया उपपत्ती आपल्याला खूप मदत करते. नॉर्मन यांचा हा सिद्धांत आपण अगदी सोप्या एका संगणकाच्या फाईलच्या उदाहरणाने समजू शकतो. मेंदू माहितीवर 3 टप्प्यात प्रक्रिया करतो. पहिलं संकेतीकरण किंवा सेन्सेशन, जिथे माहिती इंद्रियांद्वारे मेंदूत प्रवेश करते, अगदी कम्प्युटरमध्ये डेटा एंटर केल्यासारखं. दुसरं साठवणूक किंवा स्टोरेज, जिथे ही माहिती स्मरणशक्तीत सेव्ह केली जाते. आणि तिसरं पुनःप्राप्ती किंवा रिट्रीव्हल, जिथे गरज पडल्यावर ती माहिती परत आठवली जाते, अगदी सेव्ह केलेली फाईल ओपन केल्यासारखं. या साध्या वाटणाऱ्या टाईमलाईनचं शैक्षणिक महत्त्व प्रचंड आहे बरं का. मानवी विचार करण्याची ही प्रक्रिया कशी चालते हे जर शिक्षकांना बरोबर समजलं तर ते अत्यंत प्रभावी आणि मुलांच्या कायमस्वरूपी लक्षात राहतील असे धडे डिझाईन करू शकतात. मुलांचं लक्ष वेधून घेणं, त्यांना माहिती साठवायला मदत करणं आणि ती माहिती त्यांना सहजपणे आठवेल याची खात्री करणं, हाच तर खऱ्या अध्ययनाचा गाभा आहे. आपण आत्तापर्यंत ज्या 3ही आधुनिक उपपत्ती पाहिल्या त्या सगळ्या आपल्याला एकाच अंतिम आणि अत्यंत प्रेरणादायी ध्येयाकडे घेऊन जातात. आणि ते ध्येय म्हणजे विद्यार्थ्याला केवळ मार्क्स मिळवणारा परीक्षार्थी न बनवता त्याला आयुष्यभर नवनवीन गोष्टी शिकण्याची आवड असणारा ज्ञानार्थी बनवणं. या संपूर्ण ब्लूप्रिंटची खरी ताकद याच एका गोष्टीत दडलेली आहे. आता जाता जाता फक्त एक विचार करा, जेव्हा एखादा वर्ग या आधुनिक बालमानसशास्त्रीय सिद्धांतांवर आधारित अगदी अचूकपणे डिझाईन केलेला असेल, असा वर्ग जिथे प्रत्येक मुलाच्या स्वतःच्या वेगाचा आदर होतो, जिथे चांगले आदर्श समोर असतात आणि जिथे मेंदूच्या नैसर्गिक प्रक्रियेनुसार शिकवलं जातं, तेव्हा आपण पुढच्या पिढीतील किती अफाट क्षमता उडू शकू. या ज्ञानाचा वापर करून आपण खरंच एक सक्षम पिढी घडवू शकतो, नाही का?